इकडे रेट ना कमी आहे, तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल. ती लोक गुरुचरित्र पठण करतायत. म्हणजे या मंदिरात आम्ही पहिल्यांदाच आलो, पण आम्ही असं ठरवलं की आता आपण पण दत्त निर्गण मठ लाईन मध्ये आपण शेवट आहे का. अक्षताला कर्नाटकी भाषा कळलेली आहे. इकडे बघते काय जय गुरुदेव दत्त. कर्नाटकच्या गावागावातून फिरतोय, त्याला कळलंच नाही ऍक्च्युली आपण कधी कर्नाटक बॉर्डर मध्ये आलो आणि यांनी आमचा रस्ता अडवलाय. त्याच्यापेक्षा पण भयानक रोड मधून आत्ताच आम्ही आलो. असं आमच्या घरामध्ये करत बसलेला आम्हाला 4 तास लागले. आणि आमच्या बाजूचा बसलेला कॅमेरामन एकदम भारी. खंडोबा मंदिरमध्ये खंडोबांचं पण दर्शन झालं आणि स्वामींचं पण दर्शन झालं. आणि आता आमचं प्रस्थान निघतंय ते गाणगापूरच्या दिशेने. काल देववरनं निघाल्यापासून म्हणजे पुण्यातनं निघाल्यापासून तिसऱ्यांदा गॅस भरतोय. आणि आता आम्ही अक्कलकोटला, इथे पण गॅस स्टेशन आहे अक्कलकोटच्या बाजूलाच आहे, एक अर्धा किलोमीटर अंतरावरती. सकाळी 8च्या हाईट CNG मिळतो, कन्फर्म मिळतो. आणि इकडे रेट बघा किती आहे, इथे पण 92 रुपीज रेट आहे. आणि आपल्या गाडीत आता मला वाटतं किती CNG बसतो बघूया. बघा 584 रुपये आणि 20 पैसे थोडा CNG बसलाय. आपण 35. आता सुरू झालं अक्कलकोट ते गाणगापूरचा आपला रोड. आणि आमच्या बाजूचा बसलेला कॅमेरामन एकदम भारी आहे, म्हणजे त्याला कळतच नाही आपण फोटोमध्ये आहे, पोर्ट्रेटमध्ये आहे, शूटिंग मध्ये आहे. आम्ही गेली 5 मिनिटं बडबडतोय आणि काय उपयोग नाही. आमचा कॅमेरामन लावल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम झाला, दिसलं नाही मला. ठीक आहे चालतंय. आता काय जो आहे तो ऍडजस्ट करावा लागेल. स्पीड ब्रेकर आणि आता हा सुपर हायवे होता, मध्येच काय आलंय आहे. पुढे पण चांगला रोड आहे, सिंगल आहे पण चांगला दिसतो तर आहे. तो सुपर हायवे तिथपर्यंत होता, आता इथून पुढे आपल्याला असा रोड लागलाय. आणि मी आत्ताच तर बोललो तुम्हाला की एकदम सुपर हायवे आहे, पण असं काय नाही आहे. हा बघा रोड कसा लागलाय आता. त्याच्यामुळे पुढचे 75 किलोमीटर जायला आपल्याला 2 तास लागतील असं वाटतंय, कारण मॅप तसंच दाखवत होता. अक्कलकोट ते गाणगापूर अंतर आहे 75 किलोमीटरचं. आणि रोड बघा काय सुरू झालं. सुरुवातीला असा रोड लागला नाही की असं वाटलं वा मजा यायला, तर तासाभरात पोहोचू आपण. बघा त्यानंतर 1-2 किलोमीटर नंतर बघा ही काय कंडिशन सुरू झाली आहे रोडची. आता माहित नाही कुठपर्यंत असणार आहे, अपडेट देईनच मी तुम्हाला अक्कलकोट ते गाणगापूर रोडचे. आणि आता वेट करतायत गाडी थांबवून. आणि आता मी म्हणालो तुम्हाला जस्ट मला रोड खराब लागलाय, पण बघा लगेच परत आता रोड परत असा रोड. आता हे कसं चालणार आहे माहीत नाही, चांगला वाईट. पण जसा असेल तसं गुगल मॅप तर आपल्याला 2 तास दाखवतं गाणगापूरला. पण हे असं आमच्या घरामध्ये करत बसलेलं आम्हाला 4 तास लागणार आहे. नंतर कनेक्टच होत नाही मोबाईल आपल्या डिव्हाइस करतात. एकदम भारी रोड सुरू झाला आहे मागासपासून. म्हणजे मला थोडंसं रॉंग केलं आहे, मी बोललो 2 तास लागतील असं वाटतंय 75 किलोमीटरला. त्या रोडने रॉंग केलं आहे. रोड एकदम टकाटक आहे बघा, भारी आहे. असा मध्ये डिवायडर वगैरे नाही, पण रोड मोठा आहे आणि गाड्या केवढ्या नाही आहेत. काय की उन्हाची लहर आहे काय कळत नाही, पण रोड बघा. आपण बोललो चांगला की लगेच खराब सुरू होतो, या रानात कामं सुरू होतो. रोड पुन्हा एकदा खराब सुरू. चांगला वाईट रोड चालूच आहे. रस्ता की काय खड्डे हे बघा. रस्त्याची कंडिशन बघा, गाडी बघा झुलते आहे. पाण्यात जहाज कसं होतं बोट तशी झुलते आहे, इकडून तिकडे. असा रोड आहे बघा, एकदम भयानक. त्याच्यापेक्षा पण भयानक रोड मधून आत्ताच आम्ही आलो. हा धूळ खायचे धूळ. आता बघू पुढे जरा चांगला रोड दिसतोय. रोड तर खराब आहेत आणि त्यातून अजून डिले म्हणून की काय समोर लागलाय क्रॉसिंग, फाटक लागलं फाटक. आणि फाटकाची इथे आपली गाडी थांबलेली, बाकीचे गेलेत ओव्हरटेक करून चाललेत आपल्या बाजूने. पण आपण नाही, आपण लाईनमध्ये होतो शिस्तवारपणे एकदम. आणि आता जेव्हा फाटक उघडेल तेव्हा आपल्याला जाता येईल पुढे. अजून 1 तासभर दाखवत आहे गाणगापूर. हे बघा या मालगाडीसाठी आपल्याला फाटक लागलंय. मालगाडी चालते ही जायला 5 मिनिटं लागतील, त्यानंतर आपलं फाटक उघडेल. त्यानंतर पुरं जाम आहे पुढे. हे बघा हे फुल जाम आहे फाटक. यांनी आमचा रस्ता अडवलाय मशीननी, सगळ्यांना थांबवलंय.
मस्त चालल्यात लाईनीत. एक तर रोड छोटा खराब, आतून म्हशी आल्यात मध्येच. आणि इथे गाव लागलंय. गाव कुठलं गाव आहे ते माहित नाही, पण अजून आपण महाराष्ट्र बॉर्डर मध्येच आहोत. अजून आपण क्रॉस नाही केली बॉर्डर. आपण बॉर्डर क्रॉस करणार आहोत थोड्याच वेळात. दुधनी. आता आपण कर्नाटक बॉर्डर मध्ये आहोत. आपल्याला कळलंच नाही ऍक्च्युली आपण कधी कर्नाटक बॉर्डर मध्ये आलो. मागे एक दुधनी गाव होतं ना, तिथून आपल्याला बॉर्डर चेंज झाली. तिथून लागला आपल्याला कर्नाटक. महाराष्ट्र आपण कधीच सोडलंय नाही. आता आपण कर्नाटक मध्ये फिरतोय आणि बाजूला बघा केळीची बाग आहे. आणि आता ही कर्नाटक मधली आहे. बाकी रोड एकदमच बेकार आहेत. आणि दुधनी पासून आम्ही शॉर्टकट घेतलाय गाणगापूर साठी. आता या गावागावातून रोड चालला. किती शॉर्टकट पडतोय का लॉंग कट पडतोय माहित नाही, पण गुगल मॅपने आम्हाला शॉर्टकट दाखवला आणि सांगितलं की शॉर्टेस्ट वे. आणि तिथे पण लिहिलं होतं शॉर्टेस्ट वे गाणगापूर. पण हा सगळा गावागावांमधून आहे. हा रोड जरा जास्त खराब आहे असं वाटतंय आम्हाला. ते पण एक गाव लागलं. रस्ता तरी आमचा बरोबर आहे. दिशा गाणगापूरचीच आहे. रोड थोडासा आमचा बघा कसा लागलाय. रोड एकदम गावातला टिपिकल खेडेगावातले रोड असतात ना. काय काय खेडेगाव चांगले असतील, पण बऱ्याचशा खेडेगावात असेच रोड भेटतील तुम्हाला. तसा रोड लागलाय आता आम्हाला बघा. आणि पूर्ण प्रॉपर खेडेगाव कर्नाटकच्या गावागावातून फिरतोय आमच्या ट्रिप मध्ये. पण मजा येते. ह्या रोडला आपल्याला सगळे हे स्पीड ब्रेकर आहेत. त्यांचा मान पहिला मारते. दे पोळी दे. जय गुरुदेव दत्त. जय गुरु. गाणगापूर. आणि आत्ता आम्ही पोहोचलोय गाणगापूरमध्ये. प्रॉपर गाणगापूरमध्ये श्री दत्तांचं दर्शन घ्यायला. हे श्री दत्तांचं एक तीर्थक्षेत्र आहे. आणि शॉर्टकट रोडने आलो, पण रोड लॉंगच वाटत होता कारण एकदम खराब होता. तुम्ही बघितलंच आपल्या व्हिडिओमध्ये. पुढे मग एक 10-15-20 किलोमीटर असताना बरा लागला. रोड एकदम टकाटक रोड होता. आता पोचलो आहे आम्ही इकडे 20 रुपये पार्किंगचे भरायला लागतो. पार्किंगचे नाही, एंट्रीचे. त्या गाणगापूरमध्ये येतानाच 20 रुपये भरायचे, एंट्री करायची. आणि चला आता मंदिरात जाऊ, दत्तांचं दर्शन घेऊ. कर्नाटकमध्ये रोड गावागावात तरी खराब होते, की मेन रोड एक चांगला होता. ठीक आहे, चलो आता मंदिरात जाऊ आणि दत्तांचं दर्शन घेऊ. त्यासाठी आपण आलो तितक्याला. इकडे सुरू झालं खरेदी परत एकदा. काय म्हणते पाटा कसा? 250 रुपये. छोटा का मोठा? बघा छोटा पाटा 250 रुपये. ते वाला का छोटा? आणि मोठा आहे ते मोठं जातं 1500 रुपये. छोटा आहे ते 300 रुपये. असं कलबत्ता वगैरे प्रॉपर दगडाचं आहे, पूर्ण दगडाचं आहे. इकडे बघते काय काय हां कशाचं आहे? मेंढीचं लोकरचं ना. मेंढीचं लोकरपासून हे बघा. आणि ते कोंबडी वगैरे आहेत हे बघा 100 रुपयाला. आणि हे गोंगडं कसं दादा? बघा हे खालचं 1200 रुपये, म्हणजे हे डबल आहे. आणि हे सिंगलवाला आहे ते 500 रुपये. बघा सर्व हातातले कडे वगैरे सर्व. आणि सगळे लोकरीचे आहे बरं का, मेंढीपासूनचे बनलेले सगळे. इंद्रजा मतलब काय बोलतो? ओके, घरामध्ये फ्रेम करून लावायचं आहे. आणि आज एकदम ते गर्दी कमी दिसते तुम्हाला, कारण आज शुक्रवार आहे. बाकी गुरुवार शनिवार रविवार आला तर इथे चालायला पण जागा नसते, एवढी गर्दी असते. आणि चला आता मंदिराच्या दिशेने आम्ही निघालोय. मध्ये मध्ये यांचं स्टॉप होतो काहीतरी घ्यायला. खाते बघा आम्ही काय मंदिरापर्यंत पोहोचत नाही. काय म्हणते काय कळतं का तुला? 50 रुपये डझन. 50 रुपये डझन. अक्षताला कर्नाटकी भाषा कळलेली आहे. मराठीमध्ये बोलले नाही ना? 50 रुपये डझन बोलली, मराठीमध्ये बोलली. 50 रुपये डझन. बारका पाहिजे मोठा पाहिजे ताई? सगळ्यात कलरफुल बांगडे आहेत, कलरफुल. हे वेगळे काचेची ना, हे हिरवे छान आहे. हे कैसे? 50 रुपये डझन. मराठीत विचार, मराठीत बोलतात ते प्युअर.
श्री गुरुदेव दत्त. कसं दादा आहे? 200 100. हा, आणि ते बिना पेड्याचं बघा, हे 100 रुपयाला आहे आणि हे 200 रुपये. हा पेड्यांचा बॉक्स आहे त्याच्यात. दर्शनाला निघालो आहे आम्ही. हे बघा साची पण आहे आमच्याबरोबर. हे गॉगल भाई एकदम भारी. चला इकडे. हे बघा इथे लाईन लागली. बघा ही लाईन आहे. चालेल, लाईनीने मस्तपैकी दर्शन घेऊ. जो वेळ लागेल तो लागेल. आपले आले का सगळे? लाईन मध्ये आपणच शेवट आहे का? त्या आरती सुरू आहे आतमध्ये. ती आरती झाली मग ही लाईन पटापट जाईल. ऑलमोस्ट 1.25 तासानंतर आता आम्ही खाली उतरतो. म्हणजे आता आमच्या बाजूला मंदिर आहे आणि आता आम्ही दर्शनाला जाणार आहोत. आतमध्ये काय व्हिडिओ शूटिंग अलाउड नसणार आहे. साची आहे, सगळे आहेत आपली मंडळी. आणि एकदम आता जवळ आलं दर्शनाचे. आणि 2 वाजता मंदिर बंद होतं असं ओरडतं. त्याची पायाखाली कुत्रा बघ. चला पटापट. बाजूला आपलं दर्शन घ्यायला जायचं. बरीच गर्दी आहे. अजून एक 5 ते 10 मिनटं लागतील आम्हाला दर्शनाला. आवार आहे गुरुदेव दत्त गाणगापूर इथलं मंदिर. हे बघा, हे झाड आहे मुंबराचं. बघा हे पूर्ण असं हे गाणगापूरचं मंदिर श्री गुरुदेव दत्तांचं. श्री दत्त निर्गण मठ. आता छान असं दत्ताचं दर्शन झालेलं आहे. 1.5 तास लागला आरतीमुळे. आरती असल्यामुळे कसं झालं की अर्धा पाऊण तास आम्हाला थांबवून ठेवलं होतं. त्यानंतर हळूहळू करत आमचं मस्त असं दर्शन झालेलं आहे. अक्षता मॅडम खूप स्वामींच्या दर्शनासाठी स्पेशल आलेलो. सोबत गाणगापूर पण छान असं दर्शन झालेलं आहे. पाठीमागे आणि थोडा वेळ लागला पण दर्शन छान झालं. आणि हे आम्ही बऱ्याच वर्षांनी आलो आहे गाणगापूर. खूप वर्ष झाली आम्ही. थोडंसं फोटो सेशन करूया आणि निघूया पुढच्या प्रवासाला. पुढे ते मग कळेल आता पुढे जाणार ते. आणि हे जे तुम्हाला हे दिसतात ना पिलर, हे बघा, हे जेव्हा आरती सुरू असते ना तेव्हा बऱ्याच लोकांच्या अंगात येतं. ह्याच्यावर चढतात. आता पण मगाशी आरती सुरू होती पण आपल्याला म्हणजे चान्स नाही मिळाला शूट करायला. मग ह्याच्यावरती उभे राहतात, त्याच्यावरती उभे राहून उड्या मारतात. मग ह्याच्यावरती जेव्हा आरती सुरू होते तेव्हा म्हणजे दुपारच्या आरतीला पण आणि संध्याकाळच्या आरतीला पण इकडे सगळे वर चढून त्याच्या म्हणजे वर चढतात अंगात आलेली लोक. आता काय असतं ते माहीत नाही. गायी भरपूर आहे तिकडे. दत्तांची गाय. 1.5 तास लाईनीत उभे राहून दमलेत एकदम. आणि आता त्यांना भुका लागल्यात. पण आम्ही असं ठरवलं की आता आपण परत आपल्या महाराष्ट्रामध्ये जाऊनच जेऊया. आता इथून आम्ही जाणार आहोत संगमावरती. संगमावरती एक आपला अर्धा तास जाईल आणि त्यानंतर बॅक टू पॅव्हिलियन आपल्या सोलापूरच्या दिशेने. तर बघू तिथून पुढे काय काय होणार आहे ते. बाकी इथे आलात गाणगापूरला तर दर्शन एकदम निवांत होतं पटापट. फक्त आरतीमुळे आम्हाला थोडा वेळ लागला. आता गेलात तर तुम्हाला 15 मिनटं तुम्ही बाहेर याल. 15 मिनटं पण लय झाली. आता कोणी नाही, आता दर्शनाला कोणी नाही. पण आरतीच्या वेळेला आलात म्हणजे 12 ते 2च्या मध्ये तर मग तुफान गर्दी असते. कारण ती एक अर्धा 5 मिनिट लाईन थांबवलेली असते.
तेच झालं आमच्याबरोबर. इथे आलात की मग दर्शन व्यवस्थित होतं, काय प्रॉब्लेम नाही. फक्त गुरुवार आणि रविवार खूप गर्दी असते. बाकी आता आम्ही शुक्रवार आलो, बिलकुल गर्दी नव्हती, पण तरी आम्हाला 2 तास लागले आरतीमुळे. चला ठीक आहे, आता गाडी घेऊया आणि संगमाकडे निघूया. संगम आता आम्ही पोचलो आहे ते गाणगापूरमधल्या संगमावरती. आणि हे खूप फेमस ठिकाण आहे. जसं मंदिर आहे ना ते गुरुदत्तांचं, तसं ते संगम पण खूप फेमस आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर, हा बघा संगम दरबार इकडेच आहे आतमध्ये. चला हे काय, हे बघा रुद्राक्ष फांदी सकट. आणि बघा हा सीधा इकडे संगमावरती आला की बघा हा घ्यायचा सीधा प्रसाद म्हणून. इथे आम्ही आता संगमावरती आहोत. आणि ह्या मंदिरात आम्ही पहिल्यांदाच आलो, म्हणजे मंदिरच नवीन बांधलेलं आहे. त्या अगोदर असं मंदिर नव्हतं आणि याला भक्तिस्थान म्हणतात. आपण ज्या अगोदर जाऊन आलो ना गाणगापूरला प्रॉपर, ते होतं आपलं काय कर्मस्थान. आणि मुक्तिस्थान एक अजून आहे, त्यात आम्हाला आजच माहिती पडलं. ते नेक्स्ट टाईम कधी येऊ तेव्हा करू. म्हणजे भक्तिस्थान आणि कर्मस्थान 2 ठिकाणी तर आपण जाऊन आलो. आणि आता इथे पण छान दर्शन झालं. इथली मूर्ती जी आहे ती सेम ती गाणगापूरची मूर्ती आहे ना तशीच दिसते, थोडासा फरक आहे, पण बाकी मूर्ती सेमच आहे ऑलमोस्ट. तर चला आता झालं दर्शन, आता खाली संगमावर जाऊया. हा संगम पॉईंट आहे, पण हा आता संगम पॉईंट नाही, भीमा आणि अमर जे आहे 2 नदीचा संगम पॉईंट आहे. मग तो पॉईंट आहे ना पुढे आहे, तिकडे दिसतोय का ते बघा, तिकडे पुढे आहे ना. मग आता वेळ किती दिसत असेल माहीत नाही. तिकडे त्या 2 नद्या एकमेकांना भेटतात आणि मग त्या एक होऊन पुढे जातात. ती कुठली नदी पण ते मला नाव नाही माहिती, कोणाला माहिती असेल तर कमेंट करून सांगा. बाकी याला जसं संगम पॉईंट म्हणतात, हे बघा हे याला संगम पॉईंट म्हणतात. आता आपण देवळात जाऊन आलो ना ते, पण ही भीमा आहे की अमरजा हे पण माहिती नाही आपल्याला. पुढे एक आहे, ही एक आहे. आणि ते आंघोळ पण करतात पाण्यात. आता आमचा पण मूड होता आंघोळ करायचा. साची यायचं स्विमिंग पूलमध्ये जाऊया, जाऊया का साची? काय विचारायला चाललीस? स्विमिंग पूलमध्ये जाऊया काय? आणि आम्ही पण जेव्हा फर्स्ट टाइम आलो होतो ना तेव्हा 2-3 तास या संगमावरती आंघोळ केली होती मस्त. तिकडे पुढे तिकडून पण खाली उतरायला जागा आहे. सध्या तिथे रोडचं काहीतरी काम चालू म्हणजे असं बंद आहे, त्यामुळे बंद आहे. पण तिथून पुढे उतरायला जागा आहे. तिकडे आम्ही मस्त 3-4 तास आंघोळ केली होती, 2 वाजल्यापासून 4-5 वाजेपर्यंत मस्तपैकी. हे बघा लोक करतात आंघोळ, सगळा प्रॉब्लेम नाही. ते बघा करतात आंघोळ, पाडली मध्ये दिसतात. चला आता हा संगम तिथे आपण दर्शन घेतलेलं आहे आणि संगम पण पाहिलेलं आहे. बघा इथे संगमावरती होतं गुरुचरित्र पठण. किती लोक गुरुचरित्र पठण करतात आणि त्यासाठीच हा संगम फेमस आहे. आणि तुम्ही देऊळ बंद पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा, ते 11 नंबरवरती जाऊन बसतात आणि पठण करत असतात. तसंच आहे हे बघा. हे बघा हे औदुंबर झाड. असं गुरुचरित्र पठण चालू आहे सगळ्यांचं. गुरुदेव दत्त, जय गुरुदेव दत्त. असे गुरुचरित्र सर्व ठेवलेले असतात. आता हे कर्नाटकमध्ये तुम्हाला ज्या भाषेत पाहिजे त्या भाषेत मिळेल. तिथे यायचं, बसायचं आणि गुरुचरित्र वाचायचं पूर्ण. संत गजानन चरित्र, अंधराज वासू, दासबोध, बरेच ग्रंथ आहेत. आता आपण 4थ्यांदा CNG भरतोय. काय संपला नाही आपला CNG, पण आता आहे इकडे आलो आहे कर्नाटक बॉर्डरमधनं आपण निघतोय. CNG पंप भेटला आहे तर म्हटलं फुल करून घेऊया. आणि इकडे रेट ना कमी आहे, म्हणजे मुंबईपेक्षा कमी नाही पण बऱ्यापैकी कमी. हा बघा 84 रुपीज आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये किती आहे ते 89 रुपीज आहे आणि इथे 84 रुपीज आहे.
चला म्हणजे स्वस्त आहे, त्या स्वस्त भेटल्यामुळे आपण फुल करून घेऊया. कर्नाटकमध्ये आहे पंप. 339 रुपये 36 पैशाचा आपल्याला CNG बसलेला आहे. आणि आत्ता आम्ही थांबलो जेवायला 4:30 वाजता. आम्ही ॲक्च्युली थांबणार होतो महाराष्ट्र बॉर्डरमध्ये असं मी बोललो होतो, पण तसं काय झालं नाही कारण भूक लागल्याने लेट पण झाला 4:30. ते फक्त एवढंच कळतं आहे आम्हाला, हॉटेल काय वृंदावन बस फॅमिली रेस्टॉरंट, बाकी काय समजत नाही. आता बघूया जेवणाची ऑर्डर तरी काय समजते का. बाकी डोसा वगैरे दिसतोय, ट्राय करूया काय आहे का बघूया. आणि साची जेवली नाही, बाकी आम्ही सगळे जेवली. चला ठीक आहे, आता इथून निघूया. आमचे बघा ड्रायव्हर ऑलरेडी बसली तिथे गाडीमध्ये, गाडी चालवायला. ती ड्रायव्हर आहे, माझ्या तर फक्त स्टेरिंग असतं, ड्रायव्हर तीच आहे. तर चला ठीक आहे, आता इथून निघूया. आता इथून डायरेक्ट आपला हॉल्ट होणार आहे तो तुळजापूरलाच. आता सोलापूरला जायचं थांबायचं की नाही ठरवलं नाही, पण शक्यतो सोलापूर आता नाही, आता डायरेक्ट तुळजापूर.